समाप्त होऊ नका. सामर्थ्यवान बना आणि विश्वास ठेवा की देव नेहमीच तुमच्यासोबत असतो. शुभ सकाळ. आज आम्ही इयत्ता 7वी अ चे विद्यार्थी तुमच्यासमोर स्वातंत्र्य दिनानिमित्त एक लोकमान्य टिळक यांचा जीवनक्रम सादर करणार आहोत. चला तर बघूया. ईश्वराने साक्षात जरी मला म्हटले मी तुला साक्षात मोक्ष देतो, तर मी झटकन म्हणेन मला मोक्ष नको. मला माझ्या देशाला या गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त झालं पाहिजे आहे. मित्रांनो, असा विचार करणारा हा महामानव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होय. हाच तो महान पुरुष, स्वराज्यासाठी अजन्म आसुसलेला, स्वराज्य म्हणजे स्वराज्य पाळणारा आणि तो मिळवण्यासाठी अजन्म काया वाचा मनाने झटणारी थोर व्यक्ती म्हणजे लोकमान्य टिळकाचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमध्ये चिखली या गावी झाला. चिखलातून कमळ जन्मावे, चिखलातून कमळ जन्मावे, परी जन्मले टिळक. लोकमान्य टिळक लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते. आत्मविश्वास आणि निर्भीडपणा हे टिळकांचे गुण होते. 1856 साली जन्मलेला हा महामानव उच्च शिक्षित तर होता, शिवाय एक थोर तत्ववेत्ता, लेखक तसेच संशोधकही होता. टिळक फक्त चांगले संपादक नव्हते, तर संस्कृत, गणित, भूगोलशास्त्र या विषयात चांगले अभ्यासक होते. जास्त पगाराची नोकरी त्यांच्या पायावर लोळून घालून उभी होती, पण हा मातृभक्त भलत्याच वेळाने झापटलेला होता. त्याला वेळ होते स्वराज्याचे. ज्यांनी जन्मभूमीला या वेळेतून मुक्त करायचे, ज्यांनी जन्मभूमीला या वेळेतून मुक्त करायचे. वीर गवरले देशात आणि का आठवावे हे काही वावगे ठरणार नाही. स्वराज्याच्या वेळेपायी या मानवाने आपले घर, संसार, बायको, मुले सगळे सोयरे स्वराज्याच्या पुढे वाहून दिले. एक भारतीय स्वतंत्र सेनानी, शिक्षण संपादक आणि लेखक होते. ते लाड बाळ पाड्या त्रिकुटापैकी एक होते. त्यांनी लोकांना एकत्र करण्यासाठी व जनजागृती निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती हा सण साजरा करायला सुरुवात केली. टिळकांनी केसरी व मराठा हे वृत्तपत्र सुरू केले. त्यातूनच त्यांनी जनजागृती करून समाजामध्ये स्वराज विज्वाला प्रज्वलित केले. 1896 रोजी महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित केले व आपल्या केसरी वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली. लोकमान्य टिळक यांनी एकदा त्यांच्या केसरी या वर्तमानपत्रात देशाचे दुर्दैव असा लेख लिहिला होता. त्यात ब्रिटिश सरकारच्या धोरणांना विरोध करण्यात आला होता, म्हणून टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावर अटक केली गेली होती. तरी ते शांत बसले नाही, तर त्यांनी गीतारस असा महान ग्रंथ लिहिला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. असा हा थोर नेता 1 ऑगस्ट 1920 रोजी अनंतात विलीन झाला. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. दिव्यत्वाची जिथे प्रचिती, तिथे कर माझी जुळती, तिथे कर माझी जुळती. असा महान नेता अधीन झाला, पुढे न होणार. लोकमान्य टिळक हे जग गजगज राहणार, गजगज राहणार, गजगज राहणार. स्वातंत्र्य दिनाचा
स्वातंत्र्य दिनाचा धन्यवाद.